एक वेळेस गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसोबत नदी काठावरून कोठे जात होते. सायंकाळची वेळ होती. सूर्य ढगामध्ये जात होता. बुद्धाने बघितले की नदीकाठी लहान लहान मुले मातीचे छोटे घर बनवत आहेत. ते लहान मुले एवढे आनंदी होते की त्यांना सर्व काही मिळालं आहे आणि आता त्यांना कोणत्या पण वस्तूची गरज नाही आहे. ते खूप मग्न होते. हे सर्व बुद्ध व त्यांचे शिष्यगण शांतपणे थांबून पाहत होते. तेव्हा एका लहान मुलाचा पाय दुसऱ्या लहान मुलाच्या छोट्याशा घराला लागला. त्यामुळे ते घर तुटून जातं. त्यावर तो मुलगा म्हणतो, तू हे काय केलं? मी किती मेहनतीने हे घर बनवलं, म्हणून आता आजपासून तू माझा मित्र नाहीस. त्यानंतर तो दुसरा मुलगा घर बनवायला लागतो. थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी त्यांची आई येते. ते कपडे धुण्यासाठी आले असतात. कपडे धुवून झाल्यानंतर ते मुलांना म्हणतात, चला मुलांनो, आता सायंकाळ झाली आहे. हे ऐकताच ते मुले त्यांनी बनवलेली मातीची घरे नाचू नाचू मोठ्याने हसून तोडून टाकली. थोड्या वेळापूर्वी माझं घर तुझं घर असं करत होते, पण त्यांना आता काही वाटत नव्हतं की कोणतं कोणाचं घर आहे. थोडा वेळ नाचून झाल्यानंतर ते मुले एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून मस्ती करत तेथून निघून गेले. जोपर्यंत त्यांनी मानलं होतं की हे माझं घर आहे, तोपर्यंत भांडण होत होती. त्यांची मैत्रीही तुटत होती. पण त्या मुलांना जेव्हा माहिती झालं की आता रात्र झाली आहे, आता त्यांच्या खऱ्या घराकडे जायला हवं, तेव्हा त्यांच्या मातीच्या घराबद्दलचं आकर्षण नाहीसं झालं आणि त्यांनी नाचू नाचू ते घर तोडून टाकलं आणि आपल्या घराकडे ते निघून गेली. ही घटना बुद्ध आणि त्यांचे शिष्यगण शांत उभे राहून पाहत होते. जात असलेल्या मुलांना पाहून बुद्धांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. त्यावर शिष्यगणांनी बुद्धांना हसण्याचं कारण विचारले. यावर गौतम बुद्ध म्हणाले, याच प्रकारे आपल्या जीवनासोबत होतं. ज्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसले की येथे मरण निश्चित आहे, रात्र होणारच आहे, आज ना उद्या आपल्या खऱ्या घरी जायचं आहे, तर मानवाचा या संसारावरती असणारा आकर्षण मोह पूर्णता नाहीसा होऊन जातो. जसं त्या मुलांना याची जाणीव झाली की हे तर घर त्यांनी बनवलेली आहे, ते त्या ठिकाणी काही वेळापुरतं थांबून राहिली. त्यांचं खरं घर तर दुसरीकडे आहे, तर त्यांनी स्वतःहून त्या मातीच्या घराला तोडून टाकली आणि ते मुक्त झाले. गौतम बुद्ध पुढे म्हणाले, लोक मला विचारतात की या जगामधून स्वतःला मुक्त कसं करावं, पण तुम्हाला मुक्त व्हायची गरज नाही. तुम्ही पूर्वीपासूनच मुक्त आहोत. हे तर फक्त तुम्ही मांडलं आहे की तुम्ही जगाशी निगडीत आहात. हे तर एक फक्त स्वप्न आहे. याला तुम्ही खरं मानून तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करत आहात. परंतु हे स्वप्न एक दिवस नक्की तुटेल, कारण सर्व स्वप्नही शेवटी तुटतातच. जोपर्यंत त्या मुलांनी त्या मातीच्या घराला स्वतःशी जोडून घेतलं होतं, तोपर्यंत त्यांच्या मनात ही भीती बसली होती की हे घर कोणी तोडून टाकेल, कोणी याचं नुकसान करेल. परंतु जेव्हा रात्र होते, तेव्हा त्यांच्या खऱ्या घरी जाण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या मातीच्या घराबद्दलचं आकर्षण मोह संपून जातो. हे जीवन पण सगळं असंच आहे. ज्या गोष्टीपासून तुम्ही भीत आहात, चिंतेत असतात, ज्या गोष्टीशी तुम्ही जोडले गेले आहोत, ते सगळं एक स्वप्न आहे. त्यामध्ये तुम्ही जीवन जगत आहात आणि हे स्वप्न कोणत्या पण क्षणी तुटून जाणार. ज्या वस्तूला लोकांना तुम्ही आपलं मानता, ते वास्तवात तुमचं नाहीच. हे तर तुमचा एक भ्रम आहे आणि जगामध्ये रोज लाखो लोकांचा भ्रम तुटत असतो. बुद्ध थोडं उंच स्वरात म्हणतात, मोठी गोष्ट जीवन हे एक स्वप्न तर आहेच, पण सोबतच हे एक त्याला माहिती करून घेण्याची संधी आहे. हे आता तुमच्या हातात आहे की आलेल्या हातातील संधीला चिंता तणावामध्ये जाऊ देता की एक खऱ्या शोधामध्ये. पण एक खरी गोष्ट आहे की आपण सगळे एका क्षणानंतर मृत्यूच्या जवळ जात आहोत आणि एक ना एक दिवस
आपण सगळ्यांना त्याला सामोरे जावे लागणार आहे. आपण या दृष्टिकोनातून या जीवनाला बघू शकतो तर जगातील कोणती पण समस्या, कोणतं पण दुःख तुम्हाला अडचणीत नाही आणणार. आपल्या मनाला शांत करायचं एक कारण आहे सत्याला न बघणे. सत्य काय आहे? आनंद आणि हास्य ते स्वतःमध्येच आहे, पण त्याला आपण बाहेरच्या वस्तूंमध्ये शोधत असतो आणि उदास होत असतो. सत्य काय आहे? आनंद त्यामध्ये नाही, ते आपल्याला मिळणार नाही. सत्य काय आहे? आनंदी राहणीमान आणि आपला स्वभाव आहे. सत्य काय आहे? जीवन जातं आहे आणि आपण अजूनही काही नाही करत. याच कारणामुळे मन अशांत आहे. मित्रांनो, प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणे एक शर्यत आहे आणि हळूहळू ही एक शर्यत आपला स्वभाव बनून जाते. म्हणून सदा आनंदी राहा. धन्यवाद.